नमस्कार शेतकरी बांधवांनो. मी डॉक्टर गिरीश पाटील, उपायुक्त पशुसंवर्धन धुळे. महाराष्ट्रामध्ये सध्या परिस्थितीमध्ये उष्णतेची लाट ही दिसून येत आहे. तशाच प्रकारे आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये अ, दररोज उष्णतेचं तापमान जे आहे हे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये आणि या उष्णतेच्या लाटेमध्ये आपल्या गुरांची काळजी घेणं आपल्याला खूप आवश्यक आहे. तर यासाठी याची लक्षणं काय आहे ती पहिले जाणून घेतली पाहिजे. उष्माघात जर एखाद्या गुराला झाला तर त्याच्या शरीराचे तापमान वाढतं. त्यामध्ये त्याच्या शरीरातलं पाणी, नंतर क्षार जे आहेत ते कमी होतात आणि त्याच्या कंडिशन्स बिघडल्यात, डिहायड्रेशन होऊन त्यांच्या कंडिशन बिघडल्या जनावरांच्या, की ते जनावर तसं उष्माघाताने दगावू शकतं. यामध्ये मोठ्या प्रमाणात धापा पण गुरे हे टाकत असतात. पक्ष्यांमध्ये जर विचार केला तर त्याची वाढ जी आहे, छोट्या पक्ष्यांची वाढ ही खुंटते आणि अंडी उत्पादन करणाऱ्या पक्ष्यांमध्ये अंडी उत्पादन क्षमता ही खूप कमी होते. तर हे अशा प्रकारची लक्षणं जर आपल्याला दिसून आल्यास आपण तात्काळ ती नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याला डॉक्टरांना कळवणं आवश्यक आहे. याच्यावर आपण उपाययोजना, हे घरगुती उपाययोजना काय-काय करू शकतो, त्या निश्चितच आपण आपल्या हातात जे आहे ते केलं पाहिजे. तर यामध्ये आपण आपल्या गुरांना चरायला जर सोडत असाल तर सकाळच्या तासांमध्येच, म्हणजे साधारणतः 7 ते 10 किंवा 11 जास्तीत जास्त या वेळेतच चरायला सोडलं पाहिजे आणि नंतर 11 वाजता आणून झाडाच्या सावलीखाली किंवा कुठे असं जिथं सावली आहे झाडाखाली, तिथं ते बांधले पाहिजेत. त्याच्यामुळे थंडावा निर्माण राहील आणि उष्णतेच्या तडाख्यापासून आपल्या गुरांना आपण सुरक्षित ठेवू शकू. जर ज्यांच्याकडे गोठे आहेत, त्या गोठ्यांमध्ये वातावरण कसं थंड राहील आणि स्वच्छ राहील, हवेशीर राहील यासाठी गोठ्याच्या आजूबाजूने गोणपाट किंवा ग्रीन नेट किंवा काही शेतकऱ्यांकडे फॅन, पंखे उपलब्ध असतील किंवा त्यांच्याकडे काही फॉगर्स वगैरेची सुविधा जर असेल, तर हे सगळ्या पर्यायाचा जर आपण वापर केला, तर निश्चितच आपल्या गोठ्यांमधलं वातावरण हे हवेशीर आणि थंड आपण ठेवू शकतो. जेणेकरून उष्णतेचा तडाखा आपल्या गुरांना बसणार नाही आणि त्याच्यामध्ये ते दगावणार नाहीत. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, या गुरांमध्ये आपण त्यांच्या खाण्याच्या ज्या वेळा आहेत, ह्या सकाळी आणि संध्याकाळीच उरकवून घ्याव्यात. दुपारच्या टायमाला आपल्या गुरांना चारा देणं शक्यतोवर टाळावं, जेणेकरून त्यांना ह्या उष्णतेचा तडाखा बसणार नाही. तसेच पाण्याचं जे आहे, कायम पाणी स्वच्छ दिवसभर हे भरपूर पिण्यासाठी उपलब्ध असणं खूप आवश्यक आहे. ह्या आपण जर काळजी घेतली तर निश्चितच आपण या उष्माघातापासून, उष्णतेच्या लाटेपासून आपल्या गुरांना वाचवू शकतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.